सहर्ष असं स्वागत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्राणावरती राज्य करणार राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा अर्पण करून करतोय दुपारच्या सत्राला सुरुवात. सर्वांना मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. मित्रांनो, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. शेई विपक्ष आंबे टिंबे मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, ऑन साइडला वळवलाय. लॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलक 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार आणि ओमकारच्या जोडीला कल्पेश ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील सुचित. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं. यावेळेस चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफचा फिल्डर इंटरेस्टेड, डाऊन द बॉल, कॅचची संधी मात्र कॅच झाली. ड्रॉप बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील या बॉल वरती. येस, बाउंड्री चेक साठी रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे पंचांच्या मार्फत. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, आपण त्याचा यूज करू. कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये म्हणून आपण टेक्नॉलॉजीचा यूज करतोय. पंचांच्या मार्फत आमच्यापर्यंत सूचना येते की बाउंड्री चेक साठी आपण तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. षटकार असेल. 6 धावा. दूध का दूध और पानी का पानी, कारण नीट अँड क्लीन टेलिकास्ट, प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी विथ क्वालिटी, ज्यांचं ब्रीद वाक्य असे 10 क्रिक लाईव्ह आणि त्यांच्या मिळेल. कल्पेश आणि ओमकार ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला चेई पाहायला मिळेल. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आता आपल्याला ओमकार पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅट मधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. आता स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश होते. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मिनिमम तुम्हाला 40 ते 45 धावा बनवणं फार गरजेचं आहे मित्रांनो, कारण ही धावसंख्या मैदानावरती चेच होऊ शकते. कारण या खेळपट्टीवरती आज धावा बनल्या गेल्यात. काल नावे संघाने 98 धावा मारल्या होत्या. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज चालेल बाद. विकेटचं पतन. कल्पेश शिकेळी समाप्त. कल्पेश बॅक टू द पवेलियन. तो मॅच धावसंख्या धावफलकावरती 10 गडी गमावलाय पहिला. आता करण आलेत मैदानावर. पाहूया करणच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ॲज अ स्कोरर आदित्य हिंदूराव सर आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. जबरदस्त अक्षर आहे. जितका चांगला चेहरा तितका चांगला अक्षर त्यांचं पाहायला मिळतोय असे आदित्य सर. चॉकलेट बॉय आहेत खऱ्या अर्थानं नाभेगावचे. आणि कालची बॅटिंग त्यांची पाहिली तर 4 ते 5 मुली तर अशाच फिदा. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्पा घेत घेत बॉल सीमा पलीकडे, चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 14. धावगती फार चांगल्या प्रकारे मेंटेन केली गेली आहे. यात तीळ मात्र शंका नाहीये. हा मी आदित्यच्या दिशेला वळतोय. आदित्य म्हणजे चॉकलेट बॉय आणि वंडर बॉय ऑफ नावे म्हणून त्याची ओळख आहे. जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसामध्ये त्यांनी केली असं आमच्या कानावरती शब्द पडले. आता खरं आहे की खोटं? आणि आशिषने देखील तितकीच दिमागदार कामगिरी केली होती. अक्षयच्या आदित्यच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य थोडंसं पाहायला मिळतोय. अभिजितने देखील चांगली कामगिरी केली.
सागर यांनी देखील जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसामध्ये केली आणि म्हणून तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय की आज सेमीफायनलमध्ये तो खेळेल. जो संघ आजच्या दिवसामधून क्वालिफाय होईल आणि सुपर 4 मध्ये दाखल होईल तो दुसरा संघ असेल. कालच्या दिवसामध्ये नावे संघाने आपल्या गावाचं नाव मोठं केलं. हे सातत्याने मोठं करतात कारण सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं गाव आहे. ज्यांनी अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी दिलंय मुरबाड तसेच ठाणे जिल्ह्याला. यावेळेस चेंडू हवेमध्ये पॉइंटचा फिल्डर इंटरेस्टेड, कॅचची संधी होती मात्र अनुमान चुकीचा पाहायला मिळतोय. चेंडू फार वेगाने जात होता मात्र टी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत बघता बघता धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरसबत असताना 16 या आकड्यावर ओव्हर नंबर 2 अभयच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानावरती अभय आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव धावफलकावर. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 17 या आकड्यावर, 17 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर मैदानावरती दुसरं मार्गस्थ अभयच्या माध्यमातून. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न नक्की असेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 14 धावा आल्या. आता तो जो ग्राफ आहे तो वरतीच नेण्याचा प्रयत्न केला जाईल. या ती मात्र शंका नाहीये. लॉंग ऑफच्या दिशेला एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती क्लिअर थ्रो मात्र खराब कलेक्शन. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती साच बाज और ताज 1 2 आणि 3 बघता बघता 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धाव्यांच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसवत असताना 20 या आकड्यावरती सातत्याने उल्लेख करतो की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानावरती जर गोलंदाजी चांगली होती तर बॅटिंगने उत्तर द्या. बॅटिंग चांगली होत असेल गोलंदाजीने उत्तर द्या. तुम्हाला क्रिकेट चांगलं दाखवणं हे फार गरजेचं आहे. अन्यथा अँड्रॉइडच्या युगामध्ये तुम्ही नोकिया बनून राहाल. बदल आलित्य, चेंज इज द लॉ ऑफ नेचर. निसर्गाचा नियम आहे बदल आलित्य आणि ते करणं फार महत्वाचं आहे. पहिले ज्या वेळेस क्रिकेट खेळलं जायचं तर कोचेस म्हणायचे व्ही शेप मध्ये खेळा, मात्र आता म्हणतात की सर्कल आहे मिस्टर 360 बना. 360 डिग्री वरती तुम्ही बॅटिंग करा. धावा येणं गरजेचं आहे आणि आता आपल्याला तेच पाहायला मिळतो. अभिषेक शर्मा असतील, तिलक वर्मा असतील, त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं रोहित शर्मा आहेत, विराट कोहली यांचा गेमच तसं झालाय की कमी चेंडू खेळा, जास्तीत जास्त धावा बनवा आणि तो ब्रँड आता मात्र आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. तसा ब्रँड मैदानावरती दाखवणं सध्याच्या स्थितीला फार महत्वाचं आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त मात्र डीप मध्ये फिल्डर, कॅचची संधी निर्माण झाली, कॅच झाली ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. आदित्य, सिच्युएशन कशी आहे माहिती आहे का? तुम्ही भंडाऱ्याला गेले, आत गेले, जेवण संपलं आणि बाहेर आले, चप्पल चोरीला गेली. कॅच तर सुटली आणि त्यासोबत तिला 2 धावा त्या मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्या. टीमची टोटल धावफलकावरती 24 या आकड्यावर, 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त मैदानावरती बॅटिंग जय संघाच्या माध्यमातून. स्ट्रोक जबरदस्त मात्र डीप मध्ये फिल्डर, कॅचची संधी आणि आता कॅच झाली कंप्लीट. मैदानावरती टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज ओमकारचा खेळ. विकेटचं होत असताना पतन, करणचा खेळ, विकेटचं होत असताना पतन. जबलपूर एक्सप्रेस आमिर सर ने दुपारच्या सत्रामध्ये अगदी रंगीन माहोल केलाय. आमिर सरांनी त्यांचं कौतुक करू. मॅचच्या दिशेला वळूया जिथे रंगारंग कार्यक्रम चालू आहे कारण धावगती जर जबरदस्त पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 24. नवीन खेळाडू विशाल पाहायला मिळतील, ज्या विशालने देखील जबरदस्त कामगिरी केली होती असा विशाल पाहायला मिळतोय. दुसरीकडे ओमकार
आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन खेळाडू मैदानावरती आहेत, सातत्याने मी उल्लेख करतो. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली आता विस्फोटक फलंदाजी करावी लागेल आणि बॅटिंग जर चांगली झाली तर गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं आहे. सी फॉर क्रिकेटचा कंट्रोल दाखवून कमबॅक कुठला संघ करेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. 2 षटकांमध्ये बनल्या 24, आता 2 षटकं शिल्लक. गोलंदाज तयार. आडव्या पट्ट्याने फटका जवाब. मिडविकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. जोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा 2 आणि 2 धावेंच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 26-26 या आकड्यावरती. ऑन द बोर्ड 26-26 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज ओमकार, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विशाल, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज करण. जो करण मैदानावरती पाहूया धावा देईल की नाही. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील. फिंगर अप ओ युटी. विकेटचं होत असताना बटन. अगदी कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ झाली 1 आणि फलंदाज विजयी. धावसंख्या धावफलकावरती 26 आणि विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर कुशल आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू गेला वाडिश मिडॉन क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावर कुशल आणि त्याच्या जोडीला मैदानावरती विशाल पाहायला मिळतील. दोघांना चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. धावसंख्या 27 या आकड्यावर करण तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतात. ज्या करणने 3 चेंडूंमध्ये 1 विकेट कॅरी केली आणि 3 धावा फक्त खर्च केल्यात. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केली जाते यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतो. क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून कमबॅक केलं. आदित्य सर, ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख करतो की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. आणि मैदानावरती तेच करत असताना संघाला गरज होती. अशा वेळी संघाच्या गरजेमध्ये हा खेळाडू वरती आलाय. जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं सोपी गोष्ट आहे. स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ती पेलणं फार अवघड असतं. आणि आता करणच्या माध्यमातून या तिसऱ्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. वाईट जरूर आलाय, मात्र आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये मला वाटते 4च धावा खर्च केल्यात आणि ज्यामध्ये एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर अतिरिक्त पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. धावफलकावरती या बॅट्समनच्या रडार पासून अगदी दूर ठेवायचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. मात्र अशा वेळी व्हेरिएशन किंबहुना तुम्ही जर रेडार पासून लांब ठेवायचा प्रयत्न कराल धावा बनतील का, कारण तुमचे एक्स्ट्रा धावा भरपूर जातात आणि ईश्वरी तुमच्यावरचा जो कॉन्फिडन्स आहे स्वतःचा कमी होतो. खोल टप्प्याचा बॉल पिक आणि पिकअप स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि स्टँड्स मध्ये डिलिव्हर्ड. बॉल सीमा पार. षटकार. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 35 या आकड्यावरती. शिवतेज क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते आणि अगदी 35 वर्ष स्वराज्याची सेवा करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानवंदना देणारा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. जो मात्र आकडा छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाजाची खेळी इथे समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्याच एष्ट्या वाकवल्या. विकेटचं
अभिमान वाटावी अशी क्रीडा स्पर्धा शिवतेज चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही उल्लेख केला की वयाच्या 16व्या वर्षी तलवार हातात घेतली, रायरेश्वराच्या मंदिरावरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला आणि वयाचे 51 वर्ष जगले, 36 वर्ष स्वराज्याची सेवा केली. म्हणून तर म्हटलं जातं, झाले बहु होतील बहु परी याची सम हा, असे निश्चयाचे महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, प्राण राजियाचा, जीव योगी याचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडितो, युद्ध मांडितो ऐसा राजा, जीव जीवितो, जीव रक्षितो, जीव वाहतो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते या ऐतिहासिक मुरबाड नगरीमध्ये, जिथे आपल्याला सातत्याने गडकोट कपारे पाहायला मिळतात, जिथे आपल्याला अनेक सारे गडकोट किल्ले पाहायला मिळतात. अशा ऐतिहासिक सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या मुरबाड तालुक्यामध्ये ही भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावर आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस मिड मॅच होईल, आपण फक्त टॉस करू मिड मॅचच्या वेळी, कारण आता दुसरी फेरी चालू आहे. यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव धावफलकावर 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॅटची एच आणि कीपरच्या माध्यमातून जबरदस्त झेल. मैदानावरती फलंदाज कुशलचा खेळ समाप्त होतोय. विकेटचं पतन होतोय. गडी गमावलाय 5वा बॅटिंग करत असताना टीमने. ते 7 वर्षाचे होते. अशा वेळी कानावरती घुंगरांचा आवाज आला. बघता बघता ते पुढे गेले आणि तिकडे खऱ्या अर्थानं लावणी चालू होती. अशा वेळी ते लपून बघत होते. मात्र हे कोणी पाहिलं तर जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं. ते गेल्या छोट्या शिवबाकडे, त्यांचा कान पकडला आणि त्यांना थोडंसं कानाखाली एक मारली. अशा वेळी तो लाडका शिवबा म्हणाला, काय झालं माझी चुकी. तर त्यावेळेस जिजाऊ मासाहेब म्हटलं की उद्या मी नसले तर माझ्याकडे पण असंच बघशील का. तर त्यावेळी अगदी डोळ्यामध्ये पाणी असताना पाय जे होते जिजाऊ मासाहेबांचे, अगदी डोकं तिथे स्पर्श केला आणि म्हटलं, यानंतर प्रत्येक स्त्री ही माझ्या माते समान असेल. आणि तो आदर्श आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. हे कौतुकास्पद गोष्ट आहे. मात्र आजच जर पाहायला गेलं तर आपण ज्या गाड्यांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतो आणि तेच जर गाड्या एखाद्या बिअर बारच्या समोर उभे असतील तर वाटतंय कुठेतरी चुकतंय. मात्र ही शोकांकिका आहे. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळेल. फक्त दिशा दाखवली, दशक खराब करत असताना फ्लॅट हेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड, मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. ते चेंडू झालेत आतापर्यंत 4, ज्यामध्ये पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, तिसऱ्या बॉलवरती डॉट आणि चौथ्या बॉलवरती षटकार आला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल, जे मात्र 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. आणि अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीडअप करायची विनंती असेल, वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये मिड विकेट फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आणि यावेळेस झाली आहे थोडीशी चूक. कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन खराब. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज अविनाश बॅक टू दी पवेलियन. डीजे.
आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 दबाव मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम चई संघाच्या माध्यमातून दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतो आंबेटेंबे. पुढील मॅच च्या दिशेला आपण वळणार आहोत. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल बांदिवली विपक्ष गेटाची वाडी असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस थोडासा वाईट थ्रो पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि जबरदस्त एसटी रक्षण पाहायला मिळतो. विकेटचं पतन झाले 2+ रनआउटची विकेट आणि अशा रीतीने 4 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना चेई संघाची पाहायला मिळेल 45-46 टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय चेई संघाच्या माध्यमातून. टीम आंबेटेंबे या संघासाठी आपण वळणार आहोत दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचच्या टॉसच्या दिशेला. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बांदिवली आणि गेटाची वाडी असे दोन संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. मिड मॅच मध्ये अर्थात इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं देखील तितकंच महत्वाचं राहील. त्यामुळे विनंती असेल गेटाची वाडी तसेच टीम बांदिवली टॉस साठी आपल्या कॅप्टनला आपण पाठवून द्यायचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. टॉस झाला आणि टॉस जिंकला गेटाची वाडी संघाने. डिसिजन पेंडिंग फिल्डिंग ओके. वळूया पुढील 46 धाब्यांचं लक्ष टीम समोर आहे. चेई संघाने प्रसन्नजीत चव्हाण सर 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि 46 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. असं म्हटलं जातं की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. काठात झुलती एक फुलांची कमान आहे. हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतो हे जगणं निरार्थ आहे तो मात्र बैमाने. कारण जीवनामध्ये कधी असावं लागतं जीवनामध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचं नियम आहे सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. जर सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्याला उंचावरून पडावं लागत असेल
तर मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चॅम्पियन बनायचं असेल, मानाचा करंडक शिवतेज चषकाचं आपल्या गावामध्ये न्यायचं असेल, तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष देखील तसंच होणं गरजेचं आहे. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील दिनेश भाऊ घरत साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष साहेब आपल्याला पाहायला मिळतील. दिनेश घरत, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. ब्राईट ब्रदर्स केकचे फ्रँचायझीचे ओनर आहेत, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. येस थ्रो फेकीसाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. याच दरम्यान आमचे बंधुराज टेंभुर्ली गावातील उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. टेंभुर्ली गावातील उद्योजक समाजसेवक आहेत, मात्र म्हारामध्ये ते राहतात. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. तर कंटिन्यू ऑब्जेक्शन एका प्लेयर वरती किंबवणे नाही घेऊ शकणार, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. बघा प्रत्येक चेंडूवरती जर असं चेक करायला लागले तर आय थिंक ही मॅच 6 वाजता खपेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. फटका नाही तर हा होता 440 वोल्टचा झटका आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार.
पहिल्या चेंडूवरती येतोय डॉट बॉल, त्यानंतर येतोय चौकार. 4 धावा फलकावरती. फुल टॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन फटका सजवलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे झालेत फंबल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि दरम्यान साज बाज और ताज अर्थातच 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला टीमची टोटल 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. होतो चालतोय. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 46 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. आणि 46 धावांचं टार्गेट चेस करत असताना मी म्हणेल थोड्याशा प्रमाणामध्ये लक फॅक्टर देखील पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर गोलंदाजी चांगली होतीये, मात्र मी म्हणेल क्षेत्ररक्षकाने साथ दिली नव्हती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. कॅच कंप्लीट होईल की नाही मोठा प्रश्नचिन्ह. आणि येस, कॅच कंप्लीट होतीये. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. लागतोय पहिला झटका. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल आंबे. अप्रतिम असं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. वाकलनचा टायगर अर्थातच केतन मात्रेचं गुणगान गाणारं हा संगीत आपल्याला पाहायला मिळाला. इतका मोठा प्लेअर आहे, मात्र डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी असणारं केतन मात्रे, त्याचं संगीत आपल्याला पाहायला मिळाला. बायकर मॅन ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणून त्याची ओळख आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका सुजवायचं होतं. बॅटची कडा लागते. चेंडू एका टप्प्यावरती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा, चौथ्या चेंडूवर विकेट आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील फटका चांगला, मात्र वेकेंट एरिया पाहायला मिळतोय वाडिश लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. या चेंडूवरती धावा एकंदरीत 2 आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा धावफलकावरती. समीकरण आधी होतं एकंदरीत 24 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज होती, मात्र या षटकामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि 37 अजूनही धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना आंबे टेंबे या संघाला असेल. नऊ धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार होतोय विशाल. आपण पाहतोय इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये विशाल, ज्याला मात्र सध्याच्या स्थितीला प्राचारित केलं जात आहे या दुसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू पंचांकडे लाऊड अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. सातत्याने अशा प्रकारचे अपील आपल्याला पाहायला मिळतात, मात्र वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची.
मॅच लगेच सुरू करायची आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल टीमची टोटल 10 वरती. सातत्याने जर पाहायला गेला तर अशा प्रकारचे अपील आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून व्हाईट बॉल पंचांनी दिला नाही पाहिजे, प्रेशर अंपायर वरती टाकला पाहिजे, अशासाठी सातत्याने अपील्स आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण येणारे 18 चेंडू 36 धावांची गरज. यावेळेस बॅटची कडा लागते. डाऊन दी बॉल फाईन लेगचा फिल्डर येतोय. इनसाइड दी सर्कल अमोल आपल्याला पाहायला मिळतील. कॅच कंप्लीट करतायत. कट अँड कट बाय दी फिल्डर. फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका लागतोय. 10 ह्याकडे दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज जयेश येतोय. सध्याच्या स्थितीला थोड्याशा प्रमाणामध्ये आंबेटिंबे संघ बॅकफूट वरती आहे, मात्र त्यांच्याकडे कमबॅक करण्याची कॅलिबर पोटेन्शियल आहे. यावेळेस देखील बॅटची कडा लागते आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीत. शफल झाले होते. करायचा प्रयत्न तू चल मे आया. अशा परिस्थितीमध्ये लागत असताना अजून एक झटका. बॅटिंग करणाऱ्या आंबेटिंबे संघाला फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. संगीताचे बोल जे होते सर्वांनाच आवडले, यात काही शंका नाहीये. मात्र क्रिकेटची मॅच चालू आहे आणि अशा वेळेस क्रिकेटर काय करतील हा मोठा प्रश्नचिन्ह होईल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 10 आकड्यावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे व्हाईट बॉल येतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट पडतायत, मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये देखील धावा येत असताना पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 16 चेंडूंमध्ये 35 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. मनीष आणि रोशन ही जोडी खेळपट्टीवरती आहे. मनीष आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंड वरती आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल रोशन नॉन स्ट्रायकर एंड वरती. दोघांवरती दारमदार आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, मात्र कॅच सुटलेली आपल्याला पाहायला मिळते. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. जीवनदान मिळत आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होत असताना पाहायला मिळेल. वाऱ्याच्या विरोधामध्ये हा चेंडू गेला होता, त्यामुळे नक्कीच चेंडू थांबला. मात्र दुसऱ्या एंडवरून जर फटका आला असता तर हा षटकार गेला असता, यात काही शंका नव्हती. वाऱ्याचा वेग देखील इम्पॉर्टंट असतो. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार वाऱ्याच्या वेगाने तो देखील आतमध्ये जातो, आणि जो चेंडू आतमध्ये असतो तो वाऱ्याच्या वेगाने, जर वाऱ्याच्या सोबत तुम्ही फटका मारला तर षटकार देखील जातो. यावेळेस फुलटॉस चेंडू पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन.
तो विशाल असो किंबहुना रोशन असो, मी म्हणेल मागचे 2 चेंडू एकावरती कॅच सुटली आणि एका चेंडूवरती कॅच जी मात्र कंप्लीट झाली. दोन्ही जर दुसऱ्या एंडने मारले असते तर षटकार जाऊ शकला असता, मात्र हवेच्या विरोधामध्ये ते फटके आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले. यावेळेस देखील क्विक वनचा वापर करण्यात येतोय, मात्र चेंडू पडल्यावरती टॉस होत असताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांशी वाद घालायचं नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. नाट्यमय रूपांतर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकतर अवांतरच्या धावा किंबहुना मी म्हणेल विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 3 विकेट आणि 3 व्हाईट बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज होतोय तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. दरम्यान एकच धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकनी पुढे जाते, जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही जर पाहायला गेलं तर 31 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 31 धावेंची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडूंचा खेळ जो मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. 3 विकेट्स आलेत, 1 दुहेरी धाव, 1 सिंगल आणि 3 वाईड बॉल. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ षटकामध्ये कंप्लीट झालाय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर होते, फिल्डिंग चांगली होती, तोपर्यंत कंप्लीट केली जाते 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि चुकीच्या एंडवरती थ्रो होतोय. कंप्लीट ज्या मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतील कदाचित 2 धावा आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एंड ऑफ सेकंड ओव्हर, 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. समीकरण येणारे 12 चेंडू, विजयासाठी 29 अजूनही धावेची गरज असेल. येस डीजे. दोन धावा आपल्याला पाहायला मिळतील. आता समीकरण येणारे 12 चेंडू 29 धावेची गरज. अविनाश बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. चला मॅचचे रिदम तोडू नका, लवकरात लवकर सामना सुरू करायचा. ही टीम सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट वरती या मॅच मध्ये पाहायला मिळते, कारण एकंदरीत 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 29 धावेंची गरज 12 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा परिस्थितीमध्ये समीकरण येऊन टिपलाय 11 चेंडू विजयासाठी. अजूनही 29 धावेंची गरज. हा षटक खूप इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी असेल. या मॅचचं प्रतिबिंब
या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु विसरून कसं चालेल, 2 मॅचेस आधी आपल्याला पाहायला मिळालं होतं एका षटकामध्ये 23 धावांची गरज होती, तिथे मात्र धावा चेस झाले होते शेवटच्या षटकामध्ये. मात्र या मॅच मध्ये कशी कामगिरी होती हे पाहणं महत्वाचं. 11 चेंडू 29 धावेंची गरज असेल. इथे बॅटची कडा लागते आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. कट अँड कॉट बाय द कीपर. फलंदाज होतोय बाद. 5वा झटका लागतोय. 17 या आकड्यावरती आंबेटेंबे या संघाला. अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन जात असताना पाहायला मिळेल आंबेटेंबे संघाची. आणि 29 धावेची गरज. चला मॅचचं रिदम तोडू नका अविनाश, मॅचचं रिदम तोडायचं नाहीये. खूप जास्त अवधी जो मात्र या इनिंग साठी आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत घेण्यात येतोय. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक होता, मात्र चेंडू चाललाय दरम्यान डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. आउटसाइड दी सर्कल डिपेश रिजन मध्ये कंप्लीट केली जाते. सिंगल. 28 धावेची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. येणारा समीकरण आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 28 धावेची गरज. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो आंबेटेंबे, दुसऱ्या बाजूला चेई, असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज होतोय तयार बॉलिंग मार्क वरती. 9 चेंडू 28 धावेची गरज. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली, मात्र स्वतः गोलंदाजांनी यष्टीरक्षकाला देखील माहिती आहे की हा चेंडू थोडासा बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. 8 चेंडू 28 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर. लॉंग ऑफला क्लिअर करा. डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. एका टप्प्यावरती संघर्षमय चौकार फलंदाजच्या बॅटमधून. आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 24 धावेची गरज. मॅचचं प्रतिबिंब या षटकामध्ये मी म्हटलं होतं, मात्र या षटकामध्ये चेई संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो. यावेळेस देखील कोलवा टप्पाचा चेंडू मिसटाइम स्ट्रोक. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग चांगली होती. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. 23 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 6 चेंडू विजयासाठी 23 धावेची गरज. 2 मॅच असे मॅचच्या आधी टेकाची वाडी संघाने 6 चेंडूंमध्ये 23 धावा केल्या होत्या. इथे 6 चेंडूंमध्ये 23 धावा होतील की नाही हे देखील पाहणं महत्वाचं असेल. ज्याप्रमाणे प्रत्येक दिवस आपल्याला नवीन आव्हानं देऊन जातो, प्रत्येक चेंडू आपल्याला नवीन प्रश्न विचारतो, प्रत्येक मॅच आणि प्रत्येक षटक त्याचप्रमाणे तुमच्यावरती प्रतिहल्ला चढवेल, मात्र त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. आयुष्याचं पटल असू दे किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान, संघर्ष जो मात्र तुम्हाला नेहमी करावा लागतो. आणि ज्यावेळेस तुम्ही संघर्ष करता, ज्यावेळेस तुम्ही रियाज करता, त्याच वेळेस तुम्ही राज करता. मात्र इथे कुठला संघ राज्य करेल, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल, येणारा हा षटक सांगेल. इथे लाऊड अपील पंचांकडे केली जाते. स्लोवर 1 गतीमध्ये मिश्रण आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पडला, थोडासा खाली राहत होता. फाईन लेग रिझन असेल ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका मारायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती. येणारे 5 चेंडू 23 धावेंची गरज. 5 चेंडू आणि 23. इथे देखील मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू पडला, थोडासा डायव्हर्ट होत गेला, मात्र तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात 2 धावा.
2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 25 या आकड्यावरती 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही जर विचार केला तर 21 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 21 असं समीकरण पाहायला मिळतोय. या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके कंपल्सरी येणे गरजेचे. 2 षटकार असे मात्र येणं इथून मात्र गरजेचं आहे. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच देखील हातातून सरकू शकते. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. पुलचा देखणा स्ट्रोक, पुलचा नजाकत बरा स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पलीकडे, षटकार. तीन चेंडू आणि 15 धावेंची गरज. 3 चेंडू आणि 15 धावेंची गरज पाहायला मिळते. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली होती, मात्र ज्यावेळेस डॉट बॉल आला त्यावेळेस कुठेतरी उत्साह पाहायला मिळाला. टाळ्यांचा जयघोष चेई संघामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांना देखील माहिती आहे आता 2 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज. 2 लिगल डिलिव्हरी जर टाकल्या तर मात्र सामना त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसऱ्या फेरीमध्ये ते दाखल होऊ शकतील. इथे देखील पंचांकडे लाऊड अपील केली जाते. फुलटॉस चेंडू होता, मात्र फुलटॉस चेंडूवरती त्यांच्या माध्यमातून प्रॉपर कॅश इन करता आलं नाहीये. 1 चेंडू आणि 15 धावेंची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अशा रीतीने सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो चेई संघाने. अभिनंदन टीमचे. हार्ड लक, टफ लक टीम आंबेडकर.